फुटपाथ ही पण एक मोठी समस्या आहे, कारण 90% फुटपाथवर चालताच येत नाही आहे मुंबईमध्ये. का असं होतं? म्हणजे फेरीवाले, खाण्याचे स्टॉल्स, बॅनर, बेकायदा पार्किंग, ह्या सगळ्यानं पूर्णतः फुटपाथे भरलेले आहेत. तर ह्यासाठी म्हणून तुम्ही कायमस्वरूपी काही तोडगा काढणार का? मुंबईमध्ये एक दक्षिण मुंबई सोडली तर फुटपाथची समस्या आहे. ज्या पद्धतीनं आपण हे शहर आंतरराष्ट्रीय शहर आहे असं म्हणतो, तर ते चालण्यासाठी जसं शहर पाहिजे तसं शहर नाही, याची आयुक्त म्हणून आणि मुंबईकर म्हणून मला चांगली कल्पना आहे. आमचे खूप प्रयत्न चालू आहेत. सातत्याने रस्त्याची किंवा रस्त्याच्या खाली ज्या वेगवेगळ्या वाहिन्या आहेत, पर्जन्य वाहिन्या असतील किंवा पाण्याच्या असतील, याची दुरुस्तीची कामं घेतल्यामुळं वारंवार ते फुटपाथ तोडले जातात. त्याची दुरुस्ती करावी लागते. नवीन जागा फुटपाथसाठी फारशा उपलब्ध होत नाहीत, कारण रस्त्यांची रुंदी वाढत गेल्यामुळं अर्थातच फुटपाथ छोटे छोटे होत जातात आणि एक दिवस नामशेष होऊन जातात. ही काय फार चांगली भूषणावह गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आमचे प्रयत्न चालू आहेत, पण ते फुटपाथच्या बाबतीत फारसे यशस्वी झालेले नाही आहेत. हे देखील या ठिकाणी आपण प्रांजळपणे मान्य केलं पाहिजे. यावर्षी देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती फुटपाथचं ब्युटिफिकेशन असेल किंवा नवीन फुटपाथ करायचा असेल, त्यांची आमची इच्छा आहे. फेरीवाले हा एक अत्यंत वेगळाच विषय आहे. बहुतेक रेल्वे स्टेशन बाहेरचे जे क्षेत्र असतील किंवा काही ठराविक असतील, ते आम्ही आता बऱ्याच ठिकाणी फेरीवाला मुक्त केलेले आहेत. पण ही सातत्याने करायची गोष्ट आहे. हे एक दोन वेळा करून होणार नाही, सातत्याने करायची गोष्ट आहे. आणि मला वाटतं की या सातत्याने करायच्या गोष्टीमध्ये अजूनही महापालिकेला जास्त प्रयत्न करायला लागेल. मुंबई पोलिसांचे देखील आम्ही याबद्दल हे फेरीवाला काढण्यासाठी सातत्याने मदत घेत असतो. आणि ज्या ज्या ठिकाणी पालिका यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा समन्वयानं काम करतात, त्या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की फेरीवाला मुक्त असं म्हणणार नाही, पण फेरीवाला या प्रश्नावरती तोडगा त्या ठिकाणी निघालेला आहे. मला असं वाटतं आता महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. तो म्हणजे ज्याच्यावरून मुंबईकर हे थोडीफार टीका करत असतात BMCवर प्रामुख्यानं, ते म्हणजे खड्डे.